पेरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या पाठामध्ये सर्वप्रथम आपण इंट्रोडक्शनचा भाग पाहिला। त्याच्यानंतर डोबेरायनर ट्राइड्स याच्या संदर्भात आपण माहिती घेतली। आता आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे दॅट इज द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टवेज। न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टवेज याच्यामध्ये न्यूलँड्स या शास्त्रज्ञांनी एलिमेंटचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलं त्याच्या संदर्भात अभ्यास करायचा आहे आणि सोबतच लिमिटेशन्स ऑफ न्यूलँड ऑक्टवेज याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे। इन 1866 जॉन न्यूलँड अँड इंग्लिश सायंटिस्ट अरेंज द देन नोन एलिमेंट्स इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस। म्हणजे इथं सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आपल्याला की यांनी सुद्धा एलिमेंटचं क्लासिफिकेशन करत असताना 1866 मध्ये जे सुरुवातीला 1817 न्यूलँड्स यांनी क्लासिफिकेशन केलं। त्यांनी सुद्धा ॲटॉमिक मास ही संकल्पना तेव्हा घेतली आणि यांनी सुद्धा ॲटॉमिक मास ही संकल्पना यूज केली आणि यांनी त्यांच्या काळामध्ये म्हणजे 1866 मध्ये तेव्हा 56 एलिमेंटचा शोध लागलेला होता। यांचं त्यांनी सुद्धा क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास याच्या हिशोबाने केलं। ही स्टार्टेड द एलिमेंट हॅविंग द लोवेस्ट ॲटॉमिक मास दॅट इज द हायड्रोजन अँड एंडेड ॲट द थोरियम। म्हणजे यांनी सुरुवात हायड्रोजनपासून आणि एंड जो होता 56 एलिमेंट जो होता दॅट इज द थोरियम त्यांनी त्या हिशोबाने अरेंज केले। ही फाउंड दॅट एव्हरी 8 एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दॅट ऑफ द फर्स्ट। म्हणजे इथं जर तुम्ही पाहिला तर हे एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे की ज्यांच्या असं लक्षात आलं क्लासिफिकेशन करत असताना त्यांनी एका रांगेमध्ये रोमध्ये एलिमेंटला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस या अनुषंगाने लावायला सुरुवात केली। तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आफ्टर एव्हरी 7 एलिमेंट्स जो 8वा एलिमेंट येतो तर 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या बरोबर पहिल्या एलिमेंटच्या सारख्या त्यांना पाहायला मिळाल्यात। अँड ही कम्पेअर धिस टू द ऑक्टवेज फाउंड इन म्युझिक। आणि त्यांनी याची तुलना जे सप्तसूर आहेत सा रे गा मा पा धा नी यांच्यासोबत केली आणि त्यालाच त्यांनी नंतर नाव दिलं दॅट इज द लॉ ऑफ ऑक्टवेज। आणि यालाच आज रोजी आपण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टवेज या नावाने ओळखतो। आता यांनी कशा प्रकारे एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं ते आपण पाहूया। आता यांनी जे एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं याच्यामध्ये 1 नंबरवर आपल्याला हायड्रोजन पाहायला मिळतो, नंतर लिथियम आहे, नंतर बेरिलियम आहे, नंतर बोरॉन आहे, नंतर कार्बन आहे, नायट्रोजन आणि ऑक्सिजन। आता यांनी एलिमेंटचं क्लासिफिकेशन करत असताना अशा प्रकारच्या 7 रांगा म्हणजे जर आपण पाहिलं तर एका याच्यामध्ये 7 एलिमेंट्स आहेत म्हणजे एका रोमध्ये 7 अशा 8 रो म्हणजे पूर्ण 56 एलिमेंट त्यांनी क्लासिफाय केलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता जो क्रायटेरिया आहे न्यूलँड्स यांनी जो म्हटलेला आहे जर आपण इथे हायड्रोजनला जर 1 नंबर दिला तर लिथियम 2nd, बेरियम 3rd, त्याच्यानंतर बोरॉन 4, कार्बन हा 5, देन नायट्रोजन 6 आणि ऑक्सिजन 7। तर 8 नंबरवर आलेला जो फ्लोरीन आहे म्हणजे हायड्रोजन आणि फ्लोरीन यांच्या प्रॉपर्टीज एकसारख्या आहेत असं आपण म्हणू शकतो। जर आपण हे जर एक्झाम्पल लिथियमच्या बाबतीत जर घेतलं तर लिथियमला जर आपण 1 नंबर दिला तर त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर हा झाला 2nd, हा 3rd, हा 4th, हा 5, इथे 6, त्याच्यानंतर 7 आणि इथे आलेला जो सोडियम आहे हा सोडियम बरोबर आपल्याला 8व्या क्रमांकावर पाहायला मिळतो। म्हणजे लिथियम आणि सोडियम यांच्यासुद्धा केमिकल प्रॉपर्टीज ह्या एकसारख्याच आहेत असं आपण अकॉर्डिंग टू द न्यूलँड्स असं म्हणू शकतो। म्हणजे सरळ जर आपण विचार केला तर एका ग्रुपमध्ये जे आहेत हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन, कोबाल्ट अँड निकेल आणि ब्रोमिन यांच्या प्रॉपर्टीज ह्या एकसारख्याच असतील। त्याच्याच नंतर जो दुसरा गट जो आहे ज्याच्यामध्ये लिथियम, सोडियम, पोटॅशियम, त्याच्यानंतर कॉपर आणि रुबिडियम यांच्यासुद्धा प्रॉपर्टीज एकसारख्याच असतील असं आपण म्हणू शकतो। अँड धिस इज द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टवेज। परंतु हा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया जेव्हा शास्त्रज्ञांनी याच्यावर अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की जो क्रायटेरिया जो आहे जे यांनी सांगितलं की आफ्टर एव्हरी 7th एलिमेंट जो 8वा एलिमेंट जो येतो तो पहिल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज फॉलो करतो हे मात्र शास्त्रज्ञांना तेव्हा पाहायला मिळालं नाही। आणि तेव्हा याच्यामध्येच आपल्याला
काही लिमिटेशन्स पाहायला मिळाल्यात. आता न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टवेज जो आहे याचे लिमिटेशन्स कोणते आहेत ते आपण पाहू. तर याच्यामध्ये आधी 2 भाग केलेले आहेत. एक आहे त्याचा ॲडव्हान्टेजेसचा भाग आणि त्याच्यानंतर दुसरा जो आहे त्याचा डिसॲडव्हान्टेजेस, त्यालाच आपण लिमिटेशन किंवा ड्रॉबॅक्स असं सुद्धा म्हणू शकतो. तर ॲडव्हान्टेज काय आहे की ॲडव्हान्टेज एवढं की त्यांनी त्यांच्या काळामध्ये जेवढेही एलिमेंटचा शोध लागलेला होता 56 एलिमेंटचा, त्याला त्यांनी अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास याच्या हिशोबाने त्यांनी अरेंज केलं होतं. त्याच्यामधली पहिलं, इट हेल्प डिटेक्ट अ पिरियॉडिक पॅटर्न इन द प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट अँड धिस क्लासिफिकेशन हेल्प टू डेव्हलप बेटर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे यांनी जे क्लासिफिकेशन केलं होतं तर एका रांगेमध्ये एलिमेंटला लावायचा प्रयत्न केला आणि हे जे पॅटर्न आहे हे मग नंतरच्या काळामध्ये ज्या ज्या शास्त्रज्ञांनी क्लासिफिकेशन करायचा प्रयत्न केला त्यांनी याच सिस्टीमचा उपयोग किंवा याच्याच मार्फत आणखी डेव्हलप क्लासिफिकेशन करायचा प्रयत्न केला. आता याच्यामधला जो महत्त्वाचा जो भाग आहे याचे डिसॲडव्हान्टेजेस, यालाच आपण लिमिटेशन्स म्हणू शकतो किंवा ड्रॉबॅक्स. आता धिस हेल्ड ट्रू ओनली फॉर द एलिमेंट टिल कॅल्शियम. म्हणजे याच्यामध्ये जर आपण पाहिला की जो पहिलं वाक्य ज्यांनी म्हटलेलं आहे की इथे कॅल्शियमचा जर भाग आपण विचारात घेतला तर इट्स कॅन बी युजफुल ओनली फॉर द कॅल्शियम. म्हणजे पहा, आफ्टर कॅल्शियम एव्हरी 8 एलिमेंट डीड नॉट पजेस द प्रॉपर्टी सिमिलर टू दॅट ऑफ द फर्स्ट. म्हणजे इथे कॅल्शियमपर्यंतच ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर्टीज ज्या आहेत सेम केमिकल प्रॉपर्टीज फॉलो करताना पाहायला मिळतो. सेकंड, याची लिमिटेशन्स, न्यूलँड्स ॲझम दॅट ओनली 56 एलिमेंट एक्झिस्टेड इन नेचर बट मेनी मोर एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड दूज प्रॉपर्टीज डीड नॉट फिट इन टू द ऑक्टवेज. सर्वात महत्त्वाचं की न्यूलँडनी जेवढे डिस्कवर झालेले होते 56 एलिमेंट त्यांनी चांगल्या प्रकारे क्लासिफाय केलं, परंतु त्यांनी याच्यानंतर जरी सुद्धा एलिमेंटचा शोध लागेल मग त्यांना कुठे क्लासिफाय करायचं, त्यांचं अरेंजमेंट कुठे करायची याची कोणत्याच प्रकारची व्यवस्था याच्यामध्ये केलेली नव्हती. त्याच्यानंतर तिसरा जर पॉईंट आपण याच्यामध्ये पाहिला, इन ऑर्डर टू फिट द एलिमेंट्स इन टू धिस टेबल न्यूलँड्स ॲडजस्टेड 2 एलिमेंट इन द सेम स्लॉट अँड ऑल्सो ॲडजस्टेड some unlike elements under the same slot. The law of octaves work well only with the lighter elements. म्हणजे याच्यामध्ये आपण प्रामुख्याने जर अभ्यास केला तर न्यूलँड्स प्लेस द 2 एलिमेंट यांनी काही ठिकाणी आपल्याला 2-2 एलिमेंट प्लेस केलेले पाहायला मिळतात. 2 भागामध्ये जर आपण पाहिला तर एक 6 जो भाग आहे याच्यामध्ये आपल्याला कोबाल्ट आणि निकेल एका स्लॉटमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर माईचे जर आपण पाहिला तर CE अँड ELA दॅट इज द सेरियम हा एक आणि दुसरा आहे लॅन्थॅनम, हे आपल्याला एकाच स्लॉटमध्ये अरेंज केलेले पाहायला मिळतात. ही प्लेस द सम एलिमेंट्स विथ द डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट इन द ऑक्टवेट. आता यांनी याच्यामध्ये काही असे एलिमेंट्स अरेंज केले की त्यांच्या प्रॉपर्टीज सारख्या नाही आहेत. फॉर एक्झाम्पल इथे जर पाहिला आपण CO आणि Ni म्हणजे कोबाल्ट आणि निकेल या दोघांचा जर विचार केला तर हे दोघं ज्या ग्रुपमध्ये टाकलेले आहेत ज्याच्यामध्ये 6 ग्रुप जो आहे तर याच्यामध्ये हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमीन आहेत अँड दीज आर द हॅलोजन. अँड याचा जर विचार केला आपण तर हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमीन जे आहेत दीज आर द नॉन मेटॅलिक कॅरेक्टर अँड कोबाल्ट आणि निकेल दे पजेस द मेटॅलिक कॅरेक्टर. अँड व्हाईल Fe, इथं जर आपण परत Feचा जर विचार केला तर Fe जो आहे दॅट इज द आयरन हॅविंग द सिमिलॅरिटी विथ द कोबाल्ट अँड निकेल विच कॅन बी अवे फ्रॉम देम अँड अलॉंग विथ द नॉन मेटल दॅट इज द ऑक्सिजन अँड सल्फर. याच्यामध्ये आपल्याला तो अरेंज केलेला पाहायला मिळतो. अँड धिस इज द लिमिटेशन्स ऑर डिसॲडव्हान्टेज ऑर ड्रॉबॅक इन केस ऑफ द न्यूलँड ऑक्टवेज. तर इथे आपण अभ्यास करत असताना न्यूलँड्स यांनी कशा प्रकारे एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं तो भाग अभ्यासला आणि त्यांनी जे क्लासिफिकेशन केलं त्याच्यामध्ये कोणकोणते ड्रॉबॅक्स आहेत, त्याचे लिमिटेशन्स कोणते आहेत किंवा त्याचे डिसॲडव्हान्टेज कोणते आहेत तो सुद्धा अभ्यास आपण या पाठामध्ये आतापर्यंत केलेला आहे.